मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र। नमस्कार। बघा, लवकरच येत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। तर पुण्यतिथी निमित्त भरपूर जणांच्या घरी आता गुरुचरित्राचं पारायण होणार आहे। तर ते पारायण करण्याच्या अगोदर जे अगोदरपासून पारायण करतात त्यांना नियम अटी सगळं काही माहीतच आहेत, पण जे आपल्याला नव्याने जुळत आहेत किंवा पारायण करायचं आहे अशा सर्व लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। म्हणजेच नियम कोणकोणते पाळायचे। बघा, गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर ते नियमांमध्ये बसूनच आपल्याला पारायण करायचं असतं। नाहीतर आपल्याला पारायण करायचं आहे पण नियम पाळायचेच नाहीत किंवा अर्धवट नियम आपण पाळत असो तर त्या पारायणाचं काहीच महत्व नाही राहत व आपल्याला उलट त्याचे दोष लागतात। त्यामुळे कोणते दोष आपल्याला न लागता हे पारायण संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण पारायणाचे नियम अटी जाणून घेणार आहोत। तर ते नियम कोणते, अटी कोणते या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरायचं नाही। गुरुचरित्राचं पारायण करणं हे देखील आपल्या मनात यायला देखील महाराजांची इच्छा लागते व ते करून घेणारे आपण स्वतः करणारे नाही, आपल्याकडून करून घेणारे आपले महाराज आहेत। त्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या घरोघरी गुरुचरित्र पारायण करायचं आहे। सगळ्यांनी मिळून आपण गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायची आहे। स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त प्रत्येकाने आपापल्या घरी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ।